सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी एका ग्लोबल टीचरच्या म्हणण्यापासून सुरुवात करणार आहे की स्टुडंट्स ऑफ 21st सेंचुरी आर बीइंग टॉट बाय टीचर्स ऑफ 20th सेंचुरी युजिंग 19th सेंचुरी मेथड्स अँड टेक्निक्स. म्हणजे 21व्या शतकातील मुलांना आपण आतापर्यंत 20व्या शतकातील शिक्षक 19व्या शतकातील अभ्यासक्रम 18व्या शतकातील पद्धतीनुसार आपण शिकवत होतो. तर आजचे जे 21व्या शतकातले मुलं आहेत यांच्यासमोरील आव्हाने ही खूप वेगळे आहेत आणि म्हणून भविष्यवेधी शिक्षणाची गरज आहे. आपलं सर्वांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आपण 6C देखील बघितले आहेत आणि याच्यामध्ये 6C जे जीवन कौशल्य आहे हे विकसित करण्यासाठी भविष्यवेधी शिक्षणाच्या ज्या पहिल्या 6 पायऱ्या आहेत या 6 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्या सर्वांना माहीत देखील आहेत. त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. पहिली पायरी आहे मुलांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित करणे. यासाठी आम्ही सर्वप्रथम वर्गामध्ये आमचं बोलणं कमी केलं आणि जास्तीत जास्त मुलांना बोलण्यासाठी आम्ही संधी दिली. मुलांना वेगवेगळी आव्हानं दिली. सेल्फी विथ सक्सेस उपक्रमाचा आम्ही वापर केला. मुलांचे मूल्यमापन केलं आणि पिसा नास आणि असर असे गट केले. त्यानंतर मुलांना आम्ही आव्हानं देताना काय केलं की शाळेसाठी एक एकत्र आव्हान आणि वर्गासाठी एक वेगळं आव्हान दिलं. उदाहरणार्थ हरित ऊर्जा स्रोत म्हणजे काय त्याचे प्रकार शोधा. मुलं शोधायला लागली. वर्गामध्ये 10 मिनिटात एवढे गणित सोडवा. आणि जे मुलं करत नव्हते तर सेल्फी विथ सक्सेस उपक्रमामुळे इतर जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा सहभागी व्हायला लागले. पुढची जी पायरी होती याच्यामध्ये लर्निंग इंटेन्शन. सर्वच मुलं काही आपल्यापासून शिकत नाही. काही मुलांना 3-3, 4-4 वेळा सांगावं लागतं. पुन्हा ते आपल्याला विचारायला लाजतात, घाबरतात. पण आपल्याला माहिती मुलांपासून चांगलं शिकतात. म्हणून पिअर लर्निंग, ग्रुप लर्निंग यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचं अध्यापन चालू ठेवलं. या कामी आम्हाला विषय मित्रांची देखील मदत झाली. यानंतर चौथी जी पायरी ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त करणे आणि त्यांनी केलेल्या प्रश्नांचा सन्मान करणे. यासाठी आम्ही माझी जिज्ञासा हा उपक्रम राबवत आहोत. मुलं त्यांच्या जिज्ञासांचे जे प्रश्न आहेत ते जिज्ञासा पेटीत टाकतात. आम्ही मुलांना ते प्रश्न वाचून दाखवतो. मुलंच त्या प्रश्नांची उत्तरं शोधतात आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा समजल्या जातात. यानंतर 5वी जी पायरी ती आहे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर. आपण मुलांना मोबाईलमध्ये काय नाही बघायचं हे शिकवतो, पण काय बघायचं हे आपण शिकवत नाही. आणि म्हणून मुलांना काय बघायचं हे सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. आणि मुलांना ज्या अडचणी आल्या आमच्या शाळेत 22 संगणक आहेत, 18 टॅब आहेत, त्यानंतर TV आहेत. याच्यावरती मुलं स्वतः माहिती शोधतात. आणि शेवटची जी पायरी आहे मुलांची शिक्षणाची गती वाढवणे. तर सेल्फी विथ सक्सेस असेल, FLN असेल किंवा इतर जे पण उपक्रम मी आता सांगितले यामुळे विद्यार्थी स्वतः शिकतात आणि स्वतः शिकल्यामुळे त्यांची शिकण्याची गती वाढलेली आहे. आणि म्हणून आपला वेळ अर्धा झालेला आहे आणि आनंद दुप्पट झालेला आहे. अशा प्रकारे भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या आपण राबवू शकतो. याच्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. मुलं स्वतः शिकू लागतील. 6Cचे कौशल्य पूर्ण होतील आणि भविष्यातील जे व्यक्तिमत्व आहे ते नक्कीच घडणार आहे. यानंतर मी आपल्यास विनंती करतो की एक चित्र 1000 शब्दांचं काम करते म्हणून माझ्या शाळेची चित्रफीत दाखवा. धन्यवाद.